महानगर गॅसच्या माध्यमातून फ्रॉड कॉल आल्यामुळे म्हणजे महानगर गॅसमधून बोलतोय असं फ्रॉड कॉल आला आणि थेट जवळपास 20,000पर्यंत जो पैसा आहे तो गेलेला आहे शेळके कुटुंबियांचा. खरं तर बदलापूर पश्चिमच्या बेलोली परिसरात शेळके कुटुंबीय राहतं आणि पेशंट आहे त्यांच्या घरामध्ये. तुम्ही बघत असाल तर पॅरालिसिस आहे, डायलिसिस ट्रीटमेंट सुरू आहे. सगळ्या गोष्टी सुरू असताना एकंदरीत 2 दिवस महानगर गॅस जो आपल्या घरात लावलेला आहे तो डिस्कनेक्ट झाला. त्यामुळे नंतर त्यांनी नेमकं केलं काय, कैसे पैसे गेलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. कसा फ्रॉड झाला नेमका तुमच्यासोबत? मी गुगलवरनं हेल्पलाईन नंबर काढला महानगर गॅसचा आणि तिकडे फोन केला. त्यांनी मला एक दुसरा नंबर दिला की ह्या नंबरवर कॉल करा. मी त्या नंबरवर कॉल केल्यावर एका माणसाने फोन घेतला आणि मला सांगितलं की तुमचा गुगल पेवर तुम्ही केलं असल्यामुळे तुमचं पेमेंट अपडेट झालं नाही आहे, तुम्ही पेमेंट अपडेट करा, तुमचं कार्ड अपडेट करा. म्हणून मी माझ्या मिसेसचं कार्ड अपडेट केलं. त्याला कार्ड नंबर दिला, सगळं दिलं आणि त्यावेळेस मिसेसच्या अकाउंटवर 21,000 रुपये आले होते. 21,000 आले आणि थोड्या वेळाने मी बघतोय, चेक करतोय अकाउंट तर 20,000 रुपये डिडक्ट झाले आणि बघतो तर त्या माणसाचा नंबरसुद्धा आपोआप मोबाईलवरून डिडक्ट झाला आणि त्या माणसाला वापस कॉल करतो तर फोनच लागत नाही त्याला. मग आम्ही महानगरला गेलो तर महानगरवाले पण आम्हाला बोलायला तयार नाही, बोलतात आमचा नंबर बरोबर आहे करून. तर शेवटी मी महानगरवाल्यांशी भांडलो आणि गॅस चालू करून घेतला. तिकडेच बसून राहिलो 7:30 वाजेपर्यंत. त्यांचा माणूस आला, त्यांनी चेक केलं आणि माझा गॅस चालू करून दिला. मी पोलीसवाल्याकडे गेलो. रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनने मला हाकलून लावलं, बोलतं तुम्ही क्राईममध्ये फोन करा. क्राईमवाल्यांना फोन केलं, क्राईम म्हणतात तुम्ही पहिलं पोलीस स्टेशनला जावा आणि कमीत कमी 3-4 दिवसांनी आमची कंप्लेंट घेतली क्राईमवाल्यांनी. त्या 4 दिवसांनी कंप्लेंट घेतल्यावर आम्हाला आमच्या हातात काय लागणार आहे? मला म्हणजे पडलेला एक प्रश्न की डिस्कनेक्ट होतं हे जे फ्रॉड कॉल करतात त्यांना कळतं कसं? ही पहिली केस नाही आहे, याआधीसुद्धा बऱ्याच केस अशा झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये हा जो काही डेटा आहे तो नेमका या फ्रॉड कॉलरपर्यंत पोहोचतोय कसा, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. मग या महानगर गॅसचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून हे जे काही नंबर्स आहेत ते दिले जातात का, हा सुद्धा सवाल या ठिकाणी समोर होते. कारण की बदलापूर पूर्व परिसरात सुद्धा अशाच काही घटना झाल्या होत्या आणि फ्रॉड कॉल्स आले होते, पण त्या ठिकाणी जे नागरिक होते ते या फ्रॉड कॉलला बळी पडले नव्हते. आता हे शेळके कुटुंबीय बेलोली परिसरात राहतं. ते स्वतः पेशंट आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, घरामध्ये 2 मुलं आहेत ज्यांचं शिक्षण सुरू आहेत, लहान आहेत मुलं, आणि त्यांची पत्नी जी आहे ती नोकरीसाठी खरं तर मुंबई या ठिकाणी जात असते. असं असताना 2 दिवस जेवण नसल्यामुळे किंवा एकंदरीत गॅस नसल्यामुळे आपण जेवायचं कुठे असा प्रश्न पडत असतानाच त्यांनी महानगर गॅसला संपर्क केला. नंबर दिल्यानंतर तो एक तर फ्रॉड कॉल निघतो, एक नंबर त्यांना फोन येतो, OTP मागितला जातो, डिटेल्स मागितले जातात आणि ते दिल्यानंतर खरं तर हा संपूर्ण जो काही प्रकार आहे म्हणजे तब्बल 20,000 रुपयांचा फ्रॉड त्यांच्यासोबत. 20,000 रुपये जागच्या जागी म्हणजे एक 10-15 मिनिटांचा खेळ आणि 20,000 रुपये त्यांना गमवावे लागलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा महानगर गॅसच्या माध्यमातून असे फ्रॉड कॉल्स येत असतील तर तुम्ही सुद्धा सावध राहा आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा काही तक्रारी येत असतील, कारण की सर्वसामान्य नागरिक असतो, काही लोकांना कळतात गोष्टी, काहींना नाही कळत, तर कृपया करून अशा सगळ्या कुटुंबियांना सहकार्य करा आणि खरं तर सायबरच्या माध्यमातून हे जे काही फ्रॉड कॉल्स आहेत त्यांचा शोध लावणं सध्याच्या घडीला गरजेचं झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.